रामकृष्ण हरे. सज्जनो, आज आपणाला संत सूरदास यांची जीवनकथा सांगणार आहे. बिल्वदल त्यांचं पूर्वीचं नाव. ते स्वभावाने मोठे भाविक होते. कथा कीर्तन ऐकणं, मंदिरात जाणं, दर्शन प्रदक्षिणा या सगळ्या गोष्टी मनापासून ते करत असायचे. एके दिवशी मंदिरातून ते घराकडे जात असताना एक सुंदर स्त्री त्यांच्या नजरेस पडली. सुंदरा मनामध्ये बसली आणि ती मनात बसली. आता अशी सुंदर मदनाचे वरदान तेला अशी ती सुंदर स्त्री डोळ्यांनी पाहिली आणि ती मनामध्ये त्या बिल्वदलाच्या बसली. आता बसल्यानंतर तो बेचैन झाला. ती स्त्री पुढं चालली की हा मागं मागं जायला लागला. त्या स्त्रीला पुढे बरंच पुढे गेल्यानंतर वाटलं की अरे हा माझ्या मागे मागे येतो आहे, काय भानगड काय. तिने वेग वाढवला, याने पण वेग वाढवला. ती आपल्या घरी गेली तरी हा तिथे गेला. ती घरात शिरली, हा ओट्यावर बसला आणि ती आतमध्ये जाऊन तिने पतीला सांगितलं. म्हणले अहो, तो माणूस जरा त्याची नजर चांगली नाही वाटतं, तो माझ्या मागं मागंच आला आहे. मग तो घराच्या बाहेर आला तर हा ओट्यावर बसलेला. म्हणले का हो? म्हणले काय नाही म्हणाले. म्हणले काय नाही, मग तुम्ही ओट्यावर बसलेत वगैरे. कामा तुरा न भयम न लज्जा असं एक सुभाषित आहे. तेव्हा त्याने मग ते कबूल केलं की म्हणाले असा असा प्रकार झालेला आहे. आणि ती सुंदर स्त्री मी मंदिरातून येत असताना माझ्या मनात बसली आणि तिला मला डोळे भरून पाहावं सारखं वाटतंय. आणि मी ती पुढे पुढे चालत असताना पाठमोरे चालत होतो आणि ती समोरासमोर आणखीन माझ्या नजरेत पाहावं असं मला वाटतंय, म्हणून म्हणाले मी इथं बसलो आहे. असं का? ठीक आहे म्हणले. असं होणं काय अवघड नाही. अनेक शास्त्रात सांगितलेलं आहे. हे नैसर्गिक आहे. सौंदर्य एखाद्याच्या मनात घुसू शकतं. ओड्डो गणमुखी मृगराज कटी गजराज विराजत मंदगती यदि सा वनिता हृदय निहता क्व जपः क्व तपः क्व समाधिरती. सुभाषितकार म्हणतात ओड्डू गणमुखी चंद्रमुखी, मृगराज कटी हरणासारखी बारीक कमरेची, गजराज विराजत मंदगती हत्तीसारखी गजगतीने चालणारी, यदि सा वनिता हृदय निहता अशी सुंदर स्त्री एखाद्याच्या मनात जर घुसली तर को जपः को तपः को समाधिरती. कसली समाधीन, कसलं जपन, कसलं तप, तो बिथरून जातो. असं पालापत्ती खाय उनको सतावे काम, जो उडावे मालपोवा ओ क्या जाने राम असं शास्त्रात सांगितलेलं आहे. तेव्हा तो पती थोडा समंजस होता. तो म्हणला बरं ठीक आहे. त्याने बायकोला हाक मारली. हे अगं इकडे आहे म्हणाले. ती आली म्हणजे उभा राहा, या माणसाकडे तोंड करून उभा राहा. तर तिला थोडं संकोच वाटला, पण पतीची आज्ञा म्हणल्यावर, पतीची आज्ञा म्हणजे पती देवाची आज्ञा, देव आज्ञेपुढं काही चालत नाही. अशी उभा राहिली. त्याने डोळे भरून पाहिलं, नमस्कार केला. याने सांगितलं आता आनंद झाला का? म्हणले हो, माझं समाधान झालं. आणि मग हा हळूहळू निघाला. आणि निघाल्यानंतर त्याचा विवेक जागा झाला की अरे हा एवढा प्रवास जो मंदिरातून तिथून त्या बाईपासून इथपर्यंत घडला आणि पती स्वतः त्या पत्नीला बोलून घेतो आहे, उभा राहा म्हणतो आहे, डोळे भरून पहा म्हणतो आहे, समाधान झालं का विचारतो आहे. अरे म्हणाले याने माझ्यावर रागवायला पाहिजे, मला मुस्कटात द्यायला पाहिजे. त्याला विवेक निर्माण झाला. विवेक हा असा आहे ना की तो माणसाला अज्ञानाला काम करू त्याला बाजूला सारतो. आणि मग तो निघाला. घरी जाताना पाहिलं तर एक बेलाचं झाड होतं, काटेरी बिल्व वृक्ष होता. त्याचे 2 काटे घेतले त्याने आणि डोळ्यामध्ये खोपसले, दोन्ही डोळे फोडून टाकले त्याने. त्याला असं वाटलं या डोळ्यानेच घात केला आहे. मी इतका सज्जन असताना, माझी प्रतिभा असताना, मला लोक मान्यता देत असताना या डोळ्याने एका स्त्रीच्या मागे मागे मला जावं लागलं, तर हे डोळेच दोषी आहेत. त्याने डोळे फोडून टाकले. आता याचा अर्थ असा होतो की डोळ्याचा दोष आहे का पाठीमागून मन जे आहे त्याचा दोष आहे.
हा विवेक काय त्यावेळी त्याला नव्हता, पण शास्त्र असं आहे. कबीर महाराज एका दोह्यामध्ये म्हणतात की बाबा रे, मन गया तो जाना दे भाई, मत जाना दे शरीर, न खेचे कमान तो कहाँ लगेगा तीर. मन गया तो जाना दे, मत जाना दे शरीर. मन गेलं तर जाऊ दे, पण शरीर मागे जाऊ देऊ नकोस. न खेचे कमान तो कहाँ लगेगा तीर. अरे शरीरच गेलं नाही तर गुन्हा होत नाही. मन हे चाठाळ ओढाळ आहे, त्याने काय मोठा गुन्हा होतो असं नाही. सांगायचं तात्पर्य असं. पण त्या बिल्व दलाने ते डोळे फोडून टाकले, फटाक्षी डोळे फोडले. तो भाविक होता, त्याला एवढं काय तत्त्वज्ञान झालेलं नव्हतं. झालं मग पुढे 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 त्याची वृत्ती वाढत गेली, वैराग्य होत गेलं, विवेक जागा झाला. आणि मग लोक गावामधले विचार करायला लागले ना. ते नेहमीप्रमाणे आपलं जे टोळकं असतं ना, निंदा करणारं, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. अरे तो बिल्वदल, त्याला नंतर सूरदास म्हणायला लागले लोक. म्हणजे ज्यांचे डोळे गेलेत ना, तो कानाने ऐकतो, सगळे कानाने काम करतो, मग त्याला लोक सूरदास म्हणतात. स्वराने तो ऐकतो. मग ते त्याचं नाव हळूहळू सूरदास पडलं. मग ते लोक चर्चा करायला लागले, अरे तो बिल्वदल चावट माणूस आहे, डोळे फोडले म्हणजे अरे ते एका बाईच्या मागं लागला होता तो, आणि त्या मालकाने तर नसतील फोडणं. नाना प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. आणि लोक सारखी चर्चा करायला लागल्यानंतर त्याला असं वाटलं, आता इथे या स्थानिक पातळीवर राहणं बरोबर नाही, स्थलांतर करावं. जर त्या ठिकाणी आपल्याला सगळे लोक निंदा करायला लागले, चुकीच्या गोष्टी बोलायला लागले, तर त्याला एकच पर्याय म्हणजे स्थलांतर करणे. मग त्याला असं वाटलं की आता इथे राहणं बरोबर नाही, निंदाच करणार, चला वृंदावनाला जाऊया. मग त्याने एक दोन चाहते असतातच त्याचे, त्याने जरा रस्त्या बिस्त्याची माहिती मिळवली, वृंदावनाची माहिती मिळवली. आणि मग त्या मित्राला एक दोघांना विचारलं, येतं का रे वृंदावनाला, इथं नको मला राहायचं वाटतं. तर म्हणले आम्हाला नाही जमायचं बा, आमचा संसार प्रपंच आहे. ठीक आहे म्हटलं. निर्धार हे वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुको नये. निर्धार हे वर्म असलं की माणूस कुठलीही काही करतो. आणि मग त्यांनी निर्धार केला आणि एकटाच निघाला. जाता 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 एका अरण्यातून तो चाललेला होता. पुढे मोठी दरी होती. आता हा दरीत पडून मरतो की काय, तर भगवंताला चिंता पडली. म्हणजे भगवान गोपाल कृष्ण गोराख्याचं रूप घेऊन तो तिथे आला आणि जाऊन त्याने हात धरला. ए आंधळ्या, अरे पुढे खड्डा आहे म्हणले, खड्ड्यात पडशील, मरशील तो. तर हाताला हात धरला त्याने आणि चल म्हणले तुला रस्त्यावर नेऊन नीट सोडतो, मग पुढे जा. त्या सूरदासाच्या हातात हात त्या भगवान श्रीकृष्णाचा आला आणि काय वेगळा चमत्कार त्याला वाटायला लागला की हात काय साधा नाही आहे. जो हात हातात आला, जो हात मस्तकावर ठेवला गेला, त्याची काही वेगळीच अनुभूती निर्माण झाली त्या हस्तस्पर्शाची. तेव्हा तो असा चालायला लागला, त्याला आतून आनंद होत चालला. रस्त्याला सोडलं त्याने आणि तो गोराखी म्हणला, हां जा आता, हा रस्ता बरोबर आहे, जा पुढे, सोड माझा हात. तर तो काय हात सोडायला तयार नाही. आता म्हणले माझ्या हातात तू सापडलेला आहेस, आता काय तुला सोडित नाही. तर मग हस्तम विक्षिप्य, हात असा झटकून त्या भगवान श्रीकृष्णाने सोडून घेतला. तेव्हा हात सोडल्यानंतर तो बिल्वदल म्हणतो, अरे हात छोड़ कर जाता है. हात सोडून चालला काय झटका देऊन. दुर्बल जानत मोय, मला दुर्बल समजतोस काय? मेरे हृदय से जाकर देखो, मर्द कहूंगा तोय. हातात झटका देऊन तू जाऊ शकतोस, पण माझ्या हृदयातून जाऊन बघ, मग तुला मर्द म्हणेल. पक्का मी हृदयात धरलेला आहे. तेव्हा झालं, भगवान गेले आणि हा चालायला लागला. पुढे तो वृंदावनात गेला आणि मग वृंदावनात गेल्यानंतर
तो त्या सत्संगामध्ये सगळं आयुष्य घालू लागला. तर त्या सूरदासांचं आयुष्य पूर्व आयुष्य जरी तसं असलं तरी त्याला कलाटणी बसल्यानंतर उत्तर आयुष्यामध्ये तो महान अनुभूतीला पोचला, तो संत झाला. तर सूरदासांचे काही अभंग आहेत. तर एका अभंगामध्ये सूरदासांचं चरित्र आलेलं आहे. तर तो अभंग असा आहे बघा. बिगरे किन्हे बनाये नाथ मोरे, बिगरे किन्हे बनाये नाथ मोहे, बिगरे किन्हे बनाये. मेरा बिगरी कर्मा बिगरे, मेरा बिगरी कर्मा बिगरे, बिगरा सजन कसाई. सूरदास प्रभो यों कर बिगरा, हरिचरण धोल मचाई मचाए, बिगरी किन्हे बनाए नाथ मोहे, बिगरी किन्हे बनाए. तो सूरदास हा 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 भगवत दास झाला, भगवन्मय त्याचं जीवन झालं. तात्पर्य असं आहे, पूर्व आयुष्य कसं गेलं त्यापेक्षा उत्तर आयुष्य आपलं भगवत चरणाकडे कसं जाईल ते पाहिलं पाहिजे. वाल्याचा वाल्मिक झाला तसंच बिल्वदल हा पुढे सूरदास संत झाला. त्याने काव्य रचले आणि भगवत चरण धोल मचाई, भगवत चरणामध्ये तो लीन झाला. असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये बदल होऊन भगवत चरणाकडे जावं असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.